अखेरचा श्वास. आज रमेश आणि मीना यांच्या लग्नाला तब्बल 50 वर्ष पूर्ण झाली होती. सुवर्ण महोत्सवी वर्षाचा हा सोहळा एका शानदार बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हॉल दिव्यांच्या रोषणाईने आणि फुलांच्या सुगंधाने भरून गेला होता. त्यांची दोन्ही मुलं, सुना आणि नातवंड आनंदात होती. पण या उत्साहाच्या वातावरणात साठी उलटून गेलेले श्री रमेश मात्र शांत आणि गंभीर चेहऱ्याने एका कोपऱ्यात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या वेळची किंवा नातवाच्या जन्माची असते तशीही छोटीही स्माईल नव्हती. ठरल्याप्रमाणे जेव्हा केक कापण्याचा आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मीना आनंदाने रमेश यांचा हात धरून त्यांना केक जवळ घेऊन गेली. मीना आज खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होती. तिने प्रेमाने रमेश यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि माईक घेऊन सर्वांना धन्यवाद दिले. त्यानंतर रमेश यांच्या बोलण्याची वेळ आली. सर्वजण उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होते. रमेश यांनी माईक हातात घेतला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणे शांत पण स्पष्ट होता, पण त्यात एक अनामिक जडत्व होते. मीना. रमेश यांनी सर्वांसमक्ष मीनाला उद्देशून एक धक्कादायक विधान केले. मी विचार केला आहे, आता मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. गेल्या 50 वर्षात जे काही घडलं ते झालं, पण आता मला या नात्यातून बाहेर पडायचं आहे. क्षणभर हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. केक कापण्यासाठी धरलेला चाकू तसाच राहिला. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य किंवा दुःख नव्हते, फक्त एक खोलवरची शांतता होती. जणू काही तिला या वाक्याचा अर्थ पूर्णपणे माहिती होता. मला घटस्फोट हवा आहे, असे रमेश यांनी स्पष्टपणे बोलले नसले तरी त्यांच्या शब्दांचा अर्थ तोच होता. नातेवाईक गोंधळले. काहींच्या डोळ्यात संताप होता तर काहींना वाटले रमेश यांना म्हातारपणामुळे वेड लागला आहे. रमेश यांनी पुढे कोणाच्याही प्रश्नांची वाट न पाहता हळूच माईक खाली ठेवला. सर्वांकडे एक शेवटची नजर टाकली आणि तिथून जायला निघाले. मीना त्यांना थांबवण्यासाठी उठली नाही. उलट तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर एक लहान स्मित हास्य आले आणि तिने माईक पुन्हा हातात घेतला. तिने आपल्या कुटुंबाकडे आणि नातेवाईकांकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाली, ते नेहमी असंच करतात. नेहमीच माझ्यासाठी काहीतरी खास आणि वेगळं करण्याची त्यांची इच्छा असते. जाऊ द्या, आजचा दिवस खराब करू नका. आपण सेलिब्रेशन करूया. मीनाच्या या कृतीने उपस्थित लोकांना तात्पुरता दिलासा मिळाला, पण त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. रमेश घरी परतले आणि थेट त्यांच्या स्टडी रूममध्ये गेले. त्यांनी दरवाजातून आतून कडी लावून घेतली. मीनाला माहिती होतं, आता त्यांना एकटं ठेवणं योग्य नाही. तिने त्यांच्यासाठी गरम पाण्याची बाटली तयार केली आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा हळूच वाजवला. मीना, मी तुला इथे येऊ नको म्हटलं होतं. आतून रमेश यांचा कठोर आवाज आला. रूममध्ये गरम पाण्याची बाटली ठेवायला आली आहे आणि हो, दार आतून लावू नका. मीना शांतपणे म्हणाली. रमेश यांनी दरवाजा उघडला. मीनाने बाटली आत ठेवली आणि दरवाजा बंद केला. तिने त्यांची खुर्ची खेचली आणि त्यांच्यासमोर बसली. रमेश, तुम्ही मला सर्वांसमोर का लज्जित केलं? 50 वर्षाच्या नात्याचा शेवट असा करायचा होता? मीनाने विचारले. तिच्या आवाजात कठोरपणा नव्हता, फक्त काळजी होती. रमेश यांनी त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा काढला. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. ते म्हणाले, मीना, डॉक्टर काय म्हणाले ते तुला आठवतंय ना? माझ्याकडे फक्त काही महिने उरले आहेत. फुफ्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या टप्प्यात आहे, त्यांनी स्पष्टच सांगितलंय. मीना शांत झाली. हे मला माहिती होतं. गेल्या आठवड्यातच डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की औषधं आता काम करत नाहीयेत आणि त्यांच्याजवळ फक्त 3 ते 4 महिन्यांचाच वेळ आहे. आणि म्हणून तुम्ही हे नाटक सुरू केलं? मीनाने विचारली. हो मीना, मला तुझ्या आठवणी दुःखाने भरलेल्या ठेवायच्या नाहीयेत. माझ्या मृत्यूनंतर तू आयुष्यभर रडत बसू नये म्हणून मी हा नकोसा करार सुरू केला आहे. मी तुला दुःखी करेन, मी तुला टाळेन, जेणेकरून माझ्या जाण्याने तुला वेदना होणार नाही, उलट तुला मोकळं वाटेल. तुला माझ्यावर राग येईल आणि तू सहज पुढे जाशील. रमेश यांचा आवाज जड झाला होता. त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. मीना त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांचा हात आपल्या हातात घेतला. वेड्या माणसा, 50 वर्षाचे प्रेम एका क्षणात नाहीसे होणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी माझा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कमी होणार नाही. तुम्ही मला दुःखी करायचा प्रयत्न केलात तरी मला कळेल की तुम्ही माझ्यासाठीच हे करत आहात. मीनाने त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्या या करारात सहभागी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जगासमोर तुझ्यावर रागवेल असल्याचा अभिनय करेल, पण माझ्या मनात तूच राहशील. पुढील काही आठवड्यामध्ये रमेश यांनी स्वतःच्याच घरात एक परक्या माणसाप्रमाणे वागण्यास सुरुवात केली.
त्यांनी जाणून-बुजून मीनाला त्रास देण्यास सुरुवात केली. लहान-सहान गोष्टींवरून वाद घालणे, विनाकारण मित्रांसोबत जास्त वेळ घालवणे, घराबाहेर राहणे आणि तिला पूर्णपणे टाळणे. त्यांच्या मुला आणि सुनांनाही हे खूप खटकत होतं. एक दुपारी मीना त्यांच्यासाठी आवडता मसाले भात घेऊन आली. तिला माहिती होतं, कितीही राग असला तरी ते त्याला नाही म्हणू शकत नाही. पण रमेशांनी तो बाजूला ढकलून दिला. "मला आवडत नाही हे आणि तू हे रोज का करतेस? मला आता साधे आणि चविष्ट नसलेले जेवण हवे आहे. मला या जुन्या आठवणींचा आता कंटाळा आला आहे." मीना शांतपणे उठली आणि डबा घेऊन स्वयंपाकघरात गेली. तिचा हात थरथरत होता, पण तिने स्वतःला सावरले. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. स्वयंपाकघरातून परत येताना तिने बघितले की रमेश यांनी पटकन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि ते खिडकीतून बाहेर पाहू लागले. मीनाने ओळखले, रमेश आतून तुटत होते, पण वरून कठोर होत आहेत. फक्त तिच्या भल्यासाठी. तिने ठरवले हा नकोसा करार ती सुद्धा निभावेल. तिने रमेश यांच्या चुकांवर प्रतिक्रिया देणं बंद केलं आणि स्वतःचे आयुष्य त्यांच्याशिवाय आनंदी असल्याचा अभिनय करत जगण्यास सुरुवात केल्याचं तिने दाखवलं. तिने तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाणे आणि नातवंडांना घेऊन बाहेर फिरायला जाणे वाढवले. रमेश यांच्या कठोर वागण्यामुळे मीना खरंच दुःखी होती, पण तिने आपल्या दुःखाला जुन्या आठवणींमध्ये आणि शांततेत दडवले. रात्रीच्या वेळी जेव्हा रमेश झोपलेले असायचे तेव्हा मीना त्यांच्या तरुणपणीची पत्रं वाचायची, ज्यात त्यांनी तिच्यावरचे नितांत प्रेम व्यक्त केले होते. प्रत्येक पत्रात "मीना, तू माझ्या जीवनाचा अर्थ आहेस" हे वाक्य असायचे. ती जुने फोटो पाहायची, त्यांच्या कॉलेजमधील भेटीपासून ते लग्नापर्यंत, आणि मुलांच्या लहानपणीचे या आठवणी तिला बळ देत होत्या. तिला माहिती होतं, रमेश फक्त नाटक करत आहे आणि हे नाटक त्यांच्या शुद्ध निस्वार्थ प्रेमाचा पुरावा आहे. एकदा मीना तिच्या नातवांना एक जुन्या अल्बममधील फोटो दाखवत होती. रमेश तिथे आले. त्यांना मीना आनंदात असल्याचं बघवलं नाही. त्यांनी कठोर आवाजात म्हटले, "काय चाललंय इथे? हे काय जुने पुराणे फोटो घेऊन बसले? तुला माहिती आहे ना, हा फोटो त्यांच्या पहिल्या भेटीचा. मी तुझ्यासाठी कचऱ्यातून बाहेर काढला होता आणि तू अजून जपून ठेवलायस." असे खोटे बोलून त्यांनी तो फोटो मीनाकडून हिसकावून घेतला आणि फाडण्याचा प्रयत्न केला. मीनाने शांतपणे त्यांच्या हातातून तो फोटो घेतला. तिने कोणताही वाद न घालता तो दुरुस्त करायला घेतला. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त शांतता होती. रमेश त्यांच्या या कठोर आणि अपमानास्पद वागणुकीवर स्वतःच अस्वस्थ झाले. त्यांचा करार त्यांच्याच मनाला टोचत होता. त्यांनी नाराजीने मान हलवली आणि तिथून निघून गेले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन एक ग्लासभर पाणी प्यायले आणि शांतपणे रडले. रमेश आणि मीना यांच्यात आता बोलणे जवळजवळ थांबलेच होते, पण त्यांच्यात एक मौनाचा संवाद सुरू होता. नजरेतून, स्पर्शातून ते एकमेकांशी बोलत होते. दोघांनाही माहिती होतं, या नात्याचा अंत जवळ आला आहे. एके रात्री मीना झोपलेली असताना रमेश यांना खूप खोकला आला आणि छातीत तीव्र वेदना सुरू झाली. ते हळूच उठले आणि बाथरूममध्ये गेले. मीना झोपलेली नव्हती. तिने ऐकले. तिला माहिती होतं त्यांना वेदना होत आहे. ती हळूच उठून त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेली. दरवाजा किंचित उघडा होता. तिने पाहिले, रमेश खोकल्याने हैराण झाले होते आणि त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. अचानक रमेश दरवाजाकडे वळले. मीना तात्काळ मागे सरकली आणि तिने झोपल्याचा अभिनय केला. रमेश बेडरूममध्ये आले. त्यांना वाटले मीना गाढ झोपली आहे. ते तिच्याजवळ आले. तिच्या डोक्यावरून हळूच हात ठेवला आणि पुटपुटले, "मला माफ कर मीना. माझा वेळ संपत आलाय. तू लवकरच या दुःखातून मोकळी होशील आणि तुझ्या आयुष्यातील उर्वरित दिवस आनंदाने जगू शकशील." मीनाने आपले अश्रू डोळ्यातच साठवून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाने रमेश यांचा आवडता शिरा तयार केला, जो त्यांनी अनेक वर्षापूर्वी आवडत नाही असे सांगून खाणे सोडले होते. रमेशांनी शिरा बघितला आणि त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तो आनंदाने खाल्ला. पण "तुला हे करण्याची गरज नाही" असे कठोर शब्द बोलून ते स्वतः कामासाठी बाहेर निघून गेले. पण शिरा खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान मीनाने पाहिले होते. दिवस सरत होते आणि रमेश यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांना श्वास घेणंही कठीण झालं होतं. कुटुंबाने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर म्हणाले त्यांच्याकडे जास्त वेळ नाही.
घरातील सर्व सदस्य त्यांना भेटायला आले, पण रमेशांनी मीनाला सोडून कोणालाही जवळ येऊ दिले नाही. सर्वजण बाहेर गेले आणि खोलीत फक्त दोघेच राहिले. रमेशांनी मोठ्या प्रयत्नाने मीनाचा हात हातात घेतला. त्यांचा आवाज आता खूपच क्षीण झाला होता, पण त्यांच्या शब्दात आता कोणताही कठोरपणा नव्हता, फक्त शुद्ध प्रेम होते. मीना, ते पुटपुटले, माझ्या नकोशा करारासाठी मला माफ कर. मी फक्त तुला माझ्या जगण्याच्या वेदनेतून मुक्त करू इच्छित होतो. मला वाटले माझ्यावर राग आल्यास तू लवकर पुढे जाशील. मीनाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिने त्यांचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि त्या हातावर आपले कपाळ टेकवले. मी जाणते रमेश, मला काहीच दुःख नाही. तुम्ही जे काही केलं ते तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे. माझ्यासाठी तुम्ही कधीच दूर नव्हते. तुम्ही कालही माझ्या हृदयात होतात, आजही आहात आणि नेहमी राहाल. मीनाने पुढे म्हटले, तू मला त्रास दिलास, कठोरपणे वागलास, पण मला माहिती होतं माझा हात सोडण्याची तयारी फक्त यासाठीच होती की मी तुमच्याशिवाय आनंदी राहावी, आणि मी वचन देते की तुमच्या आठवणी घेऊन आनंदाने जगेन. मीनाचे शब्द ऐकून रमेश यांच्या चेहऱ्यावर एक निखळ समाधानी हास्य आले. त्यांच्या डोळ्यात शांतता आणि प्रेम पसरले. त्यांनी डोळे मिटले. त्यांचे शरीर शांत झाले. तो त्यांचा अखेरचा श्वास होता. रमेश यांच्या निधनानंतर मीना नक्कीच दुःखी होती, पण त्यांच्या नकोशा कराराने तिच्या मनातील प्रेम आणि आदर किंचितही कमी झाला नव्हता. उलट तिला कळले होते की काही वेळा प्रेम हे कठोरपणाच्या मुखवट्यात लपलेले असते, जेणेकरून प्रिय व्यक्तीला कमी त्रास व्हावा. रमेशांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले प्रेम एक वेगळ्या पद्धतीने सिद्ध केले होते. रमेशने आपल्या पत्नीला भविष्यातील दुःखापासून वाचवण्यासाठी स्वतःला वाईट ठरवले आणि एक कठोर भूमिका घेतली. यातून कळते की खरे प्रेम नेहमी सुख देणारे नसते. कधीकधी ते दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःला दुःखही स्वीकारते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.